नमस्कार, मी सौ रोशनी अमोल अमृतकर। आज आपण नवरात्रीच्या नवदुर्गांपैकी 6व्या रूपाचं म्हणजेच कात्यायनी देवीची माहिती घेणार आहोत। कात्यायनी देवीला षष्ठी देवी असेही म्हणतात। नवरात्रीच्या 6व्या दिवशी या मातेची उपासना होते, म्हणून हिचं नाव षष्ठी देवी, कात्यायनी, चंडिका, महिषासुरमर्दिनी असे देखील पडले। कात्यायनी हे नाव कसे आहे? कात्यायन ऋषींनी खूप तपश्चर्या केली। आई भगवतीची खूप कठीण तपश्चर्या केल्यानंतर आई भगवती कात्यायन ऋषींना प्रसन्न झाली आणि कात्यायन ऋषींनी देवीला प्रार्थना केली की देवीने पुत्री रूपात आपल्या घरी जन्म घ्यावा। कात्यायनी देवीने पुत्री रूपात कात्यायन ऋषींच्या घरी जन्म घेतला। अजून एक कथा अशी आहे की महिषासूर या राक्षसाने ब्रह्मदेवांची खूप तपश्चर्या केली। ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि महिषासुराने वर मागितला। त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात की मृत्यू सोडून काही माग। त्यावेळेला महिषासूर म्हणतो की मला मृत्यू देव, दानव आणि मानव यांच्या हातून नको, तर एका स्त्रीच्या हातून हवा। त्यावेळेला त्याने या गोष्टीचा इतका फायदा घेतला की सगळ्या त्रैलोक्यात त्याने हाहाकार मांडला। त्यावेळेला सगळे देव खूप त्रासून गेले। ते ब्रह्मदेवांकडे गेले। ब्रह्मदेवांनी देवीला प्रार्थना केली आणि त्या तेजातून देवी उत्पन्न झाली, ती म्हणजे कात्यायनी देवी। आणि त्या देवीची पूजा या कात्यायन ऋषींनी सगळ्यात आधी केली, म्हणून देखील त्या देवीला कात्यायनी असे म्हटले जाते। कात्यायनी देवी ही युद्ध देवता आहे। ती 4 हातांची असून ती सिंहावर आरूढ झालेली आहे। तिचा एक हात वरमुद्रेत, एक हात अभयमुद्रेत, एका हातात कमळ आणि एका हातात तलवार आहे। त्या तलवारीचं नाव चंद्रहास असे देखील आहे। कात्यायनी देवीच्या मंत्रात या चंद्रहास तलवारीचा उल्लेख होतो। कात्यायनी देवी ही युद्ध देवता असून भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी देखील या देवीची उपासना केलेली आहे। श्रीराम ज्यावेळेला युद्धाला जातात त्यावेळेला त्यांनी कात्यायनी देवीचं स्मरण केलं आणि त्यांनी विजयश्री प्राप्त केली। अर्जुनाने देखील श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने कात्यायनी देवीची उपासना केली आणि महाभारताच्या युद्धाला तो उभा राहिला, अशी ख्याती आहे। कात्यायनी देवीच्या उपासनेने भक्ताला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या फळांची प्राप्ती होते। कात्यायनी देवी ही भयमुक्त करणारी आणि सर्व रोगांपासून निवारण करणारी आणि भक्ताला शक्ती देणारी, तेज देणारी अशी देवी आहे। कशी वाटली आजची गोष्ट नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।